भादुन येथील सरपंच माधुरी गाडे आणि प्राचार्य रणजित गाडे यांच्या प्रयत्नातून नवचेतना समूहाच्या वतीने आयोजित ई लर्निंग लोकार्पण, अभ्यासिका उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम पार पडला। स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य रणजित गाडे यांनी केले आणि कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला। राजे समरजित यांनी भादवण सारख्या गावात ई लर्निंग आणि अभ्यासिका उभारल्याबद्दल प्राचार्य गाडे यांचे कौतुक केले। येणारा काळ हा सर्वच बाबतीत संघर्षाचा आहे। यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे। यासाठी शेतकरी वर्गाने AI तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे। महिला वर्गाने बचत गटाच्या माध्यमातून पुढे यावे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली। महिला वर्गात आरोग्याच्या बाबतीत संकोचपणा असतो, मात्र असा संकोचपणा बाळगून आपल्या आरोग्याची हेळसांड करू नये, यासाठी राजे फाउंडेशन मार्फत गावोगावी आरोग्य शिबिर भरवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला। भादवण येथील शाळा, रस्ते आणि आरोग्याच्या बाबतीत शासनाकडे पुरवठा करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आदर्श शिक्षक म्हणून सुभाष सुतार, उत्कृष्ट शेतकरी म्हणून सुनील जोशीलकर यांच्यासह कासूबाई पाटील या मूकबधीर महिलेला सन्मान, शिवाय उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून दयानंद पवार यांना नवचेतना ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले। यावेळी पुरस्कार प्राप्त आणि पोलीस भरती आणि नव्याने निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला। पंचायत राज भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी सरदेसाई, जनार्दन निवंगरे, आनंदराव कुलकर्णी, सरपंच माधुरी गाडे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमास अशोकांना चराटी, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, कारखाना संचालक राजेश जोशीलकर, कानोली सरपंच सुषमा पाटील, सुनील कुराडे, विकास बागडी, संजय केसरकर, वज्रे येथील सरपंच गुरव अनिल पाटील यांच्यासह मारुती देसाई, आनंदराव जोशीलकर, सागर खोळे, सुनील मुळीक, जितेंद्र गाडे, संदीप सुतार, भीमराव केसरकर, बाळासाहेब कुंभार, जनार्दन उंडगे, विजय गाडे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सूत्रसंचालन दिवेकर सर यांनी केले, तर आभार सतीश कोळे यांनी मानले। पाहत रहा MBP माझा न्यूज 24। आता त्यांच्या जागेवर मी जेव्हा काम करतो, मला त्यांचे शब्द असा आठवतात आणि ही ई लर्निंग किट त्यांच्या त्या शब्दाला स्मरण करूनच आम्ही लॉन्च केलं। महाराज, शाहू महाराज आणि विद्येचा आराध्य दैवत सरस्वती गणराया यांना वंदन करून मी माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी सुरू करत आहे। आजच्या या नवचेतना अकॅडमीच्या उद्घाटन सोहळा आणि लोकार्पण ई लर्निंग किट लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय, मी इथून पुढे काम करेल या अशी मी या भादवणकरांना पहिली आश्वासक ग्वाही देतो। हे करत असताना आपण सर्वजण माझ्यासोबत उभे राहिला, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे। एखादा तमाशाचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर साहेब कुठलंही मार्केटिंग करावं लागत नाही, पण एज्युकेशनल कार्यक्रम महिन्यापूर्वी गावामध्ये NSS कॅम्प घेतलं आणि NSS कॅम्पला दररोज चांगले चांगले व्याख्याते आणले, पण तिकडे येण्याचा लोकांना भादवण गावचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनाला वंदन। ई लर्निंग किट लोकार्पण, अभ्यासिका उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्या प्रसंगी उपस्थित आदरणीय गाडगे साहेब, सुतार साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर साहेब, आज मोफत अभ्यासिका किंवा ई लर्निंग किट लोकार्पण ही गोष्ट काय केली याची प्रस्तावना सरांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितलेली आहे। त्याचा जास्त उल्लेख मी इथे करत बसत नाही, कारण राजकारण करत असताना समाजकारण करणं खूप गरजेचं आहे। भादवण गावची धुरा सांभाळत असताना एक महिला सक्षम नेतृत्व घेऊन विकासाचा पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करते। आज मला खरोखर हाच गावच्या विकासाचा पाया आहे आणि मुलं जर शाणी झाली, मुलं जर अभ्यासाला लागली, मोबाईल सोडून जर पुस्तकांकडे वळली, ती अभ्यास करायला लागली, तर त्या गावचा विकास होतो, त्या घराचा विकास होतो आणि त्या मुलाचं कल्याण होतं। आणि हा उपक्रम गाडे सरांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्या मंडळींनी सगळ्या निश्चय केलेला आहे की आपण मुलांना चांगलं ज्ञान द्यायचं। आणि
संघटनेचे अध्यक्ष जिल्ह्याचे नेते राजे सर्वजित सिंग गाडगे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सरपंच लोकनेते सरपंच माधुरी गाडे मॅडम, आमच्या कानूरच्या सरपंच सुषमाताई पाटील, आमचे जनार्दन लिंगरे सर, आमच्या पंचायत समितीचे सदस्य समीरभाऊ पारदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले जोशीलकर साहेब, त्यानंतर संभादादा देसाई.